या गुगल मॅपने सगळ्यांनी इकडे कुठं आणलं इथं ते टायर हवे ते बघू ते परत ट्राय करताना निघते का काटे मत यार। एक दो ओ भाई साहब ये स्विफ्ट डिजायर तो निकली पर अपनी वरना कशी निकली तू डरने का नहीं अरे ये तो आराम से गई ए भाई लागा बेकार लागा मी पण कसली आले बघ ए बाबा लागला हिचा पण लागला बेकार म्हणून कधीच गुगल मॅपच्या भरोश्यावर यायचं नाही असलं रस्त्यावर आणतो गुगल मॅप आता आपली वेळा आले बघूया वेळा काय करता आपली गुड मॉर्निंग मित्रांनो तर मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती। तर माझी डोळे वगैरे बघून तुम्ही समजू शकता का माझी झोप झाली नाही। तर झालं असं का रात्री बॅग वगैरे भरताना थोडासा लेट झाला, जवळपास 3 वाजलेले आणि 5:15ला आपण उठलोय लगेच। तर 2 तास फक्त आपल्याला झोप भेटली। तर काय नाही, एक्साइटमेंटने आपल्याला उठवलंय कारण की आपण पुन्हा एकदा चाललोय महाकुंभ प्रयागराज इथे। लास्ट टाइम झालं असं की भरपूर काही बघायचं राहून गेलं, तर आपण ते आता ह्या टायमिंगला पूर्ण बघणार आहोत। त्यासोबत आपण अयोध्या काशीला पण गेलो नव्हतो तर तिकडे पण जाणार आहोत। तर तुम्ही ही व्लॉगची सिरीज आहे ना कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला खूप मजा येणार आहे। तर आता जास्त वेळ नाही घालवता, आता निघूया आपण कारण की आता वाजले 6:15 आणि आपल्याला 6:30 पर्यंत तिथे पोहोचायचंय। तर मी पटापट नाश्ता करतो आणि निघतो। तर घरातून आपण निघालेलो आहोत आणि वेरणा गाडी मला मॅगडीजोल पिक करायला आलती। तर आता आपण जुईनगरला आलो काही कारणास्तव, इथं माणसं आहेत थोडी, त्यांना आपल्याला सोबत घ्यायचंय आणि ही अल्टो पण आली सोबत, बस पण मागून येते आणि बसची पूजा वगैरे पण करायचंय। तर मी तुम्हाला ते दाखवतो कसं काय असेल ते। मगाशीच आपली बस वगैरे आली आणि आपण हे बॅनर वगैरे इथे स्टिक करून घेतलेले, आता पूजन पण चालू करतोय। तर 7:30 वाजता आपण जुईनगर वरून निघालो आणि रात्री झोप पण नव्हती झाली, तर थोडं झोपलो होतो मी। आता तर उठलो तर डायरेक्ट इगतपुरी आल्यावर उठलोय। तर आता मगाशी थोडी ट्रॅफिक लागलेली, आता रोड थोडा ओपन झालाय। तर मित्रांनो बसून मला जाम कंटाळा आलता, त्या दादांना बोललो थांबा मी चालवतो, एवढा सरळ रस्ता आहे चालवायला पण मजा येते ना, तर मी चालवतो जरा। तर बसून झोप पण येत होती, त्यापेक्षा बरं गाडी चालवलेली बरी। तर चला जाऊया। बरंच टाइमपासून आता आपण पेट्रोल पंप शोधत होतो, भेटतच नव्हता। आता हा इथं पेट्रोल पंप भेटलाय आपल्याला, अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणून मी पुढे गेलतो, पण नंतर परत रिव्हर्स फिरून आलो कारण की एक जण इथे गाडी बघितली आपण पेट्रोल भरताना, तर आलो बघायला तर चालू होता, मग भरून घेतला पेट्रोल। आता इथं काही हॉटेल पण आहे तिथं त्या साईडला, तर बघूया इथं खाऊया काहीतरी, भूक लागले कारण की 2:15 वाजत आले जवळजवळ। आणि गाडी चालवताना जास्त काही शूट नाही केला कारण की ऑलरेडी मम्मीची आपल्याला धमकी आलेली आहे। लास्ट ब्लॉग मम्मीने बघितला तर मम्मी बोलतं गाडी चालवताना शूट वगैरे काय करायची गरज आहे का? अरे मम्मी बरं कुठं ते रस्त्याने एवढ्या गाड्या पण नव्हत्या, बरं ठीक आहे ना, एवढं काय त्यात नाही शूट वगैरे नाही करायचं होतं गाडी चालवताना, म्हणून नाही केला। आता उतरल्यावर शूट केलाय। तर आता आपण फ्यूल वगैरे भरून घेतोय आणि मग जेवायला जाऊया इथं, नाहीतर पुढं पण जाऊ शकतो मे बी, इथं जाऊया कारण की परत नॉनस्टॉप जायला आपण मोकलो। तर मित्रांनो इथे एक गाडी आली ती गुजरात नंबर प्लेटची, तर त्याच्यावर मस्त असं महाकुंभ प्रयागराज लिहिलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो, हे बघा। हायवेला जास्त खायचं ऑप्शन नसल्यामुळे इथं हॉटेल भेटलं तर त्याला एवढा क्राऊड भेटलाय, आता खायचा का नाही काय तिथं प्रश्न पडलाय मला। हा क्राऊड बघा तुम्ही किती क्राऊड आहे। नाही भूक तर लागले, आता काय खावं लागणार, बघू थांबायला लागेल थोडंसं आपल्याला इथं, आणि थांबून पण टेबल भेटला तर नशीब कारण की ते गाड्या बघा ना किती लागल्यात ऑलरेडी, आणि त्यांची बसायची क्वांटिटी पण म्हणजे खुर्च्यांची ज्या भरपूर कमी आहे। तर बघूया पार्सलच घेऊ, गाडीत खाऊ का ते बरं पडेल। तर आपल्याला खुर्ची वगैरे भेटली
टेबल वगैरे. तर आपण आता जेवण मागवलं इथं मस्त. रोटे घेतलेत एक एक आणि भाजी आहे, परत दाल तडका आहे, परत राईस वगैरे. तर आता पटापट खाऊया आपण आणि निघूया, भूक पण लागली द्या. जेवण वगैरे ओव्हरऑल मस्त होता. पण झालं असं का आपण जेव्हा ऑर्डर दिली ना आपलं जेवण पण लगेच आलं, कारण की आपल्या टूर्सचे जे मॅनेजर आहेत त्यांची ओळख होती इथं. पण जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा काही माणसं लाईनीला थांबलेली. तेव्हा अजून आमचं जेवण पण झाला तरी ते लाईनीलाच होतं. पण नशीब आपल्याला लवकर भेटलं जेवण, आणि भूक एवढी लागलेली ना का कंट्रोलच नव्हतं होत. तर आता थम्सअप घेतलाय, तो पण जर थंड नाही कारण की त्यांची ती लाईट गेलती. आता चाय प्यायला थांबलेलं आहे. तर कुठं थांबलं ते एक्झॅक्ट काय मला माहिती नाही. मला बोलतात चहा पितो का. बरं नको, मला वैताग आलाय. वैताग नाही म्हणजे असं वेगळंच वाटतंय का काय माहिती नाही. तसं आपल्या आज गावात पालखी पण आहे, उद्या जत्रा आहे, ते पण कारण असू शकतं मे बी. पण त्याचं काय नाही एवढं. आपण एवढ्या महाकुंभ सारख्या ठिकाणी चाललोय तर जत्रा काय नेक्स्ट इयर पण आपण हे करू शकतो. आणि तशी पण आमची काही जत्रा वगैरे नसतं, आम्ही जत्रा करत नाही काही कारण असतं. एवढ्या वर्षांनी आलेला महाकुंभ, त्यात आपल्याला 2-2 वेळेला जायला भेटतंय, तर ती पण एक चांगली आणि मोठी गोष्ट आहे. असो, आता ते चहा पिऊन येतील आणि मग निघूया आपण. बस तर आपली काय मागच आहे, तिच्यावर थांबून जमणार पण नाही आपल्याला. अयोध्येला जायचं आता डायरेक्ट. आणि 12 तारखेला जो कुठल्या तरी पौर्णिमेचं एक स्नान आहे, शाही स्नान, तर तो आपल्याला बघायचं महाकुंभला जाऊन. तर बघूया कसं काय काय सर्व तुम्हाला दाखविलच मी. बराच टाइम झाला आपण इथंच बसल्या. अजून सूर्य मागाशी असा वरती होता तेव्हापासून ही गाडी इथं पार्क केली आणि मी इथंच बसले. वैताग आला ना गाडी चालवून आता, म्हणून बरं इथं थोडासा बसावा. तर ब्रेक घेतला आणि तर जास्तच बसलो. तिकडं पण फोन कॉल चालू आहेत, सो इथेच बसतोय. बघूया आता कधी निघायचं ठरतंय. तशी पण सकाळच होणार आहे, तर बरं आरामात जाऊ, काय घाई नाही आपल्याला. मोबाईल मध्ये फोन. तर आता वाजले 8:15. भरपूर गाडी चालवली, चालून नुसतं रात्री तर रस्ता एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट. वैताग आला. बरं मी ना चालवत आता गप, आता बाजूला बसतो. आता आपण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती आहोत आणि जेवण वगैरे आता जस्ट झालाय. तर चाय पियाला अजून थांबलेत, तर चाय वगैरे पण पितो. आणि दिवसभरात तसं जास्त काही शूट नाही करू शकलो, कारण की मी ड्रायव्हिंगच करत होतो. इथं बसून नुसता कंटाळा येत होता, त्यापेक्षा ड्रायव्हिंग केलेली बरं. आणि मग आता काय डायरेक्ट आपल्याला नॉन स्टॉप जायचं आहे अयोध्येला. तर सकाळ होईल पोचायला आपल्याला. तर बघूया सकाळ. आता चायची आपली रेडी झालेला आहे, चाय वगैरे पिऊन घेऊया. तर टपरी छोटीशी, त्याचं चाय वगैरे पिऊ मस्त. आणि दिवसभर ते एडिटिंगच चालेल ब्लॉगची. जो आपला कॅम्पिंगचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल या ब्लॉगच्या आधी. अयोध्या आता इथून जवळपास 700 किलोमीटर बाकी आहे. आता पोचायला आपल्याला दुपार होते का संध्याकाळ होते ते उद्याच समजेल आपल्याला. आणि हा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे, कारण की एकाच ब्लॉगमध्ये सर्व आलं पोचेपर्यंत तर बरं वाटतं ना. तर म्हणून कंटिन्यूच करणार आहे. आता मला झोप पण भरपूर येत आहे, बोलताना पण हे होत आहे जरासं. तर आता मी झोपून घेतो आणि आपण आता डायरेक्ट उद्या सकाळीच भेटू. तोपर्यंत गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आपण जबलपूरच्या इथं थोडंसं पुढे आलतो. इथं भरपूर ट्रॅफिक लागले. मी पण भरपूर झोपलो, आणि म्हणजे जवळपास 1:30 वाजता झोपलेलो रात्री. सकाळी थोडीशी जाग आली, तर आता ती डायरेक्ट 9:30ला आले. भरपूर ट्रॅफिक लागली. बघून आपण काय झाले नक्की, कारण की इथं बसून पण वैताग येते. थोडे चष्मा विस्मा लावून जातो. 1 मिनिट. हा आता कसं बरं वाटतंय ना. क्या हो रहा है देख के आगे तो इसके लिए ये बंद कर दिया, क्लियर होएगा तो क्लियर होगा उसके बाद ही. कितना किलोमीटर है अंकल आगे? कितना किलोमीटर? 30 किलोमीटर. तर मित्रांनो इथून 30 किलोमीटर पुढेचा जाम लागलेला आहे. इथं सगळी लोक बघायला उतरले. जसं काय झालंय, पोलीस वाटतं सोडत नाही.
कसलं वाटतंय बोलतं, काय वाटतं काका? एवढी ट्रॅफिक लागली इथं, बघ ना सगळी लोक उतरले, काय झालं बघायला. चला आपण पुढे जाऊ, बघू नक्की ते काय झाले. पोलीस सोडत नाही वाटतं. अरे याच्या पुढे तर ट्रॅफिकच नाही, कुठे 30 किलोमीटर ट्रॅफिक लागले बोलतात. तर पोलीस दांडका घेऊन येईल. थांबा काय झाले बघू आपण. पोलीस इथं दांडका वगैरे घेऊन येईल. लोक इथं आले, इथं बॅरिकेडिंग केली वाटतं, सोडत नाही याच्या पुढं. प्रयागराज अजून 300 किलोमीटर आहे आणि ते पोलीस आगा सांगतात का पुढे जाऊन जाम आहे, म्हणून आम्ही इकडंच सगळ्यांना थांबून ठेवलं. अरे काय लॉजिकच काय समजत नाही. हे बघा इथे सगळ्यांना थांबून ठेवले आणि दांडका बिंडका राहतात त्यांच्या. जास्त काय बोलायला नको, उपट्या घालले डायरेक्ट. हे बघा कसली ट्रॅफिक लागली इकडं, ए बघा. आणि पुढं रस्ता बघा अख्खा खाली आहे तरी सोडत नाही. चला ग गाडीन जाऊन लागतं बघा इथं. दिसली आपली गाडी दिसली आपल्याला. अरे ड्रायव्हर कुठे गेला आपला? तो बी गेला काय माझ्या बघायला? मीच बसतो ड्रायव्हिंग सीटवर. आता सुटल्या तर परत या बघू. आता इथं तर जाणार नाही. जवळपास 1.5 तास आपण ट्रॅफिक मध्ये होतो आणि आता निघालो. काहीच कारण नव्हतं ट्रॅफिकचा, असंच थांबून ठेवलेलं नसतं. कारण की पुढे रोड बघा अख्खा खालीच आहे. कोणतरी VIP आलता, त्याला सोडत होते तिथं, तर पब्लिकनी गोंगाट भरला, त्याला पण जाऊ नव्हते, म्हणून त्याच्या नाही सर्वांना सोडायला लागला त्यांना. आता बघूया पुढं कितपर्यंत जायचं. तसं आपण प्रयागराजला नाही चाललो, आज आपण आज चाललो अयोध्याला. तर तिथं तरी ॲटलिस्ट सोडा आम्हाला, जाऊ दे. कधीपासून आपण मध्य प्रदेशमध्येच घुमतोय. भरपूर शॉर्टकट ट्राय केले UP मध्ये जायला, पण UPच्या सर्व बॉर्डरला असं नाकाबंदीचे, पोलीस आतमध्ये जाऊनच नाही देत. तर आता चित्रकूट मार्गे आम्ही चाललेलो, तर इकडं पण नाकाबंदीच होती. आता एक उलटा फिरून चाललोय सतरपूर मार्गे. तर बघूया तिकडून आपल्याला जाऊन देतात का नाही. चाललेलो आपण, आपल्याला बघा काय दिसलंय, मोर. कुठे गेला रे तो? बघ पलाला बघून आपल्याला. यू कुत्रा नाही. मित्रांनो आम्ही चाललोय अयोध्याला, पण या गुगल मॅपच्या नादीने कुठल्या रस्त्याला आलो बघा. इथं भरपूर गाड्या आल्याच मागं. गुगल मॅपवर हाच रोड दाखवतोय. हा रस्ता बघा, इथं बाजूला काय नाही, इकडे काय नाही, चंद्र दिसतंय. तेव्हा पुढं पण गाड्या गेल्यात थोड्या. ए कुठं बसलोय? तुम्हाला सांगतो मी, या गुगल मॅपच्या भरोश्यावर असे रात्री तरी प्रवास करत नका जाऊ. कारण की बाबा रोड कसा इथला, या सर्व गाड्या गुगल मॅपच्या भरोश्यावर आलेल्या आहेत. इथं रस्ताच नाही नीट. खड्डे बघा कसलं मोठं मोठे आहेत. फुल ऑफरोडिंग चालली आहे, फुल ऑफरोडिंग. अरे आता आपली वेरणा इथून कशी काय जाईल? आपली वेरणाची ग्राउंड क्लिअरन्स पण आधीच कमी आहे. एवढा रस्ता बघा. आता ही गाडी बघू कशी जाते. ही बघा गाडी कशी जाते. ओ भाई साहब, वेरणा कशी जाएगी लगी. हे सर्व गुगल मॅपच्या भरोश्यावर आलेत. या गाडीचा डायरेक्ट हवे ते. आता बघू ते परत ट्राय करताना निघते का. एक दोन. ओ भाई साहब, सीधी करो ही निघलेली आहे, फायनली. ही स्विफ्ट डिझायर तर निघली, पण आपली वेरणा कशी निघाली तू? रस्ता आहे का काय बनवली आहे? आता येतो बोलेरो. आता बोलेरोची मजा घेऊ आपण. मजा काही तर थंडी पण वाजताय बेकार.
सगळी लोक माझ्या बघायला मजा नाही म्हणजे त्यांच्या पण गाड्यात उतरून आले सगळे इथं आली बोलेरो रपटप जाईल 1 2 3 गेली अरे बाबा चलो चलो अरे बंद पडली मागून टेम्पो ट्रॅव्हलर पण आले याची गाडी बंद पडली रिवर्स चालली काय बाबा ब्रेक मार मागं आला हे ऐक थंडी वाजत आता एक परत ट्राय करते क्या देखते जा पाएगी गई 1 2 3 निकली अरे निकल गई आराम से ड्राइविंग स्किल मैटर ब्रो ड्राइविंग स्किल्स नहीं आराम से निकल अभी बड़ा मजा आएगा ये आ रही है टेम्पो ट्रैवलर अभी बड़ा मजा आएगा अरे बाप रे बाप टेम्पो ट्रैवलर आ रही है ये बगा डरने का नहीं अरे बा ये तो आराम से गई ये भाई लगा बेकार लगा ही बघ कसली गेली पण म्हणून कधीच गुगल मॅपच्या भरोश्यावर यायचं नाही हे असलं रस्त्यावर आणतो गुगल मॅप एक रस्ता इथं या पुलचं काम चालू आहे दुसरा रस्ता दाखवला पाहिजे होता त्यांनी ह्या कुठल्या रस्त्यावर आल्या ती कुठल्या आले नेक्सॉन टाटा नेक्सॉन आ जाओ 1 2 3 जान दो आता आपली वेळा आले बघूया वेळा काय करता आपली बघा आठ टाकली वा इधर याची अंगावर इधर निकली ले लो या अटकली क्या करे टायर के नीचे आता इधर नहीं लगे यार अरे कहीं ना मैं देखता हूँ क्या है भाई आपली अटकली यार ना वाजायला लागला पत्थर लगा भाई तुम रेस लेके निकालो आपका पीछे बैक लो हाँ रेस लो डरते जाओ ये आले आले जिंकलो बसा जिंकलो थंडी वाजतंय आ जाओ जांदो ही पण कसली आली बघ हे बाबा लागला हिचा पण लागला बेकार बघा आपली निघली त्याला बसा आपली निघली गुड मॉर्निंग मित्रांनो तर काल रात्री आपण लेट पोचलो इथं जवळपास 3 वाजले पोचता आणि मग झोप होती जास्त डोल्यावर तर हा व्लॉग एंड करायचाच राहून गेला तर बरं आता करूया हा व्लॉग एंड आणि तुम्हाला त्याआधी रूम दाखवतो मी ही आमची रूम आहे मस्त इथं आता तांगड्या लांब करून बसले मी तर आता पटकन फ्रेश होतो बरं आणि आता अयोध्येत आलो तर पटकन राम मंदिर वगैरे बघून येतो कारण की संध्याकाळी परत आपल्याला निघायचं आहे भरपूर ट्रॉफिकमुळे सर्व शेड्यूलच चेंज झालं आहे आपली बस पण अजून आली नाही जवळपास ती 2.5 दिवस झाले 2.5 दिवस मुंबईवरून निघाली ती आता पोचेल थोड्याच वेळात तर काय नाही आता पटकन फ्रेश होतो मी आणि मग निघतो दर्शन घ्यायला तर तो व्लॉग तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल हा व्लॉग मी इथंच एंड करतोय तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू